राघवेंद्र कारच्या खाली उतरताच विष्णू सकट त्याचे पर्सनल 2 बॉडीगार्डही त्याच्या मागे आले आणि आता तो पूर्ण दिमाखात कंपनीच्या एंट्रन्सकडे निघाला होता. पण त्या क्षणी इथे आरवनेही कारमधून खाली उतरून सियाच्या बाजूचा डोअर उघडला. तशी ती त्याच्याशी बोलत नसली तरी त्याच्या हातात हात देऊन हसतच खाली उतरली. मग आजपासून कारमध्येही तो एकटाच तिला केव्हाचा म्हणवत बसलेला. पण ती आहे की मुद्दाम त्याला पिडत होती. राघवेंद्रचं लक्ष जसं तिच्या बाजूला जाणार त्याआधीच सियाला बॉडीगार्डने पूर्ण कव्हर केलं. त्यामुळे राघवेंद्रला तिचं साधं नखही दिसलं नाही. हुज दॅट? पण तिकडे बॉडीगार्डची गर्दी बघून राघवेंद्रच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण ती सिक्युरिटी टीम अग्नेयची आहे हे त्यांच्या ड्रेस कोड वरून त्याला समजलं होतं. तिथे कोणीही असू दे राघव, बट तू मला सांगशील का तू आज मिस्टर अग्निहोत्रींसमोर नेमकं काय बोलणार आहेस? राघवेंद्रने सांगितल्याप्रमाणे विष्णूने पूर्ण डोकं लावून मीटिंग शेड्यूल तर केली, पण त्यालाच राघवेंद्रच्या प्लॅनची काहीच भनक नव्हती आणि आज तो पहिल्यांदा त्याला काही सांगायला तयार नव्हता. विष्णू, चिल मॅन, तुलाही लवकरच कळेल. राघवेंद्र त्याच्या टीम सोबत लिफ्टमध्ये शिरला, पण तो काही सांगत नाही बघून विष्णूला मात्र जाम टेन्शन यायला लागलेलं. कारण त्याला मिस्टर अग्निहोत्री काय चीज आहेत याची पूर्ण नसली तरी थोडीफार तर कल्पना आलेली. म्हणून आपल्या मित्रासाठी वरीड होता तो. इकडे राघवेंद्र तर निघून गेला, पण जसा आरव सियाला घेऊन कंपनीच्या कॉरिडॉरमध्ये एंटर झालाच होता की त्या पूर्ण फ्लोअरच्या नजरा सियावर स्थिरावल्या. बेबी पिंक कलरच्या क्रिस्टल पेपर सिल्क साडीमध्ये ती इतकी काय सुंदर दिसत होती की फक्त मुलांची काय तर तिला बघून मुलींचीही तोंड उघडी झालेली. त्या फ्लोअरवर इतकी काय भकास शांतता पसरलेली की तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकिणही अगदी स्पष्ट ऐकू येत होती. तिच्या त्या लांब सडक केसांना बटरफ्लाय वेणीत गुंफून तिने भांगेत अग्नेयच्या नावाचं कुमकुम भरलेलं, जे तिच्या चेहऱ्यावरच्या त्या अलौकिक तेजात कैक पटीने भर घालत होतं. त्यात तिच्या गळ्यात घातलेलं तिच्या अग्नेयच्या नावाचं ते नाजूक मंगलसूत्र ती आता दुसऱ्या कोणाची आहे हे सांगायला पुरेसं असलं तरी कोणाचीच नजर तिच्यावरून हटत नव्हती. खरंच एका निराग सुंदरतेचं अकल्पनीय आणि अवर्णनीय असं उदाहरण होती ती, ज्याला शब्दात मांडणं कदापि शक्य नव्हतं. पण आता सगळ्यांच्या स्वतःवरच्या त्या विचित्र नजरा बघून सियाला खूपच अवघडून आलं आणि तिने पटकन आरवच्या हातात हात गुंफले. तसं चालता चालता त्याच्या फोनमध्ये बोलत असणाऱ्या आरवनेही तिला जवळ घेत तो तसाच लिफ्टमध्ये शिरला. त्याने तर आजूबाजूच्या लोकांना साधं नोटीसही केलं नव्हतं. जर केलं असतं तर त्याच्याच नजरेचे वार त्यांच्यावर झाले असते. पण आता त्या दोघांना असं हातात हात घालून एकत्र जाताना बघून मागे वेगळ्या चर्चांना उधाण आलं. इकडे कॉन्फरन्स हॉलमध्ये अग्निय त्याच्या चेअरवर बसून अगदी गंभीर मुद्रेने समोर बसलेल्या राघवेंद्रच्या चेहऱ्याचं खूप बारकाईने निरीक्षण करत होता. मिस्टर राघवेंद्र, आपली मीटिंग नेक्स्ट मंथ मध्ये शेड्यूल होती. देन तुम्हाला मला भेटण्याची खूपच घाई झालेली वाटतं. अग्नियच्या नजरेपेक्षा त्याचे शब्दच सध्या इतके कठोर झालेले की क्षणभर विष्णूही त्याची ती शांत पण तितकीच गंभीर प्रतिमा बघून भारावून गेलेला. आर्मरेस्टवर हाताचं कोपर टेकवून त्याच्या ओठांवर 2 बोटं ठेवून अगदी अद्भुत बसलेला तो. त्याचा तो ऑरा, नजर आणि त्याचा आता दणाणलेला आवाज ऐकून त्या रूमचं तापमान त्या एसीतही अगदीच गरम झालेलं. समोर त्याला बसलेलं बघून प्रत्येकाचा पाठीचा कणाही 90 डिग्रीने ताठ झालेला.
मिस्टर अग्निहोत्री, प्लीज काम डाऊन. आय नो दॅट व्हेरी वेल. जस्ट बिकॉज ऑफ अस तुमचं आजचं शेड्यूल थोडं डिस्टर्ब झालं. फॉर दॅट वी आर रिअली अपोलोजाइज टू यू. But trust me, Raghavendra have one business idea for our new project. विष्णूने वातावरणातील गंभीरता ओळखून लगेच बाजू सावरली. नाहीतर समोरच्याच्या नजरेचे अंगार आता जणू सगळंच भस्म करण्याच्या तयारीत होते. विष्णूच्या बोलण्यावर अग्नियने काहीच रिॲक्ट न करता त्याची नजर मिस्टर जॉन्सन्सवर आणली, ज्यांच्या कंपनीने हा प्रोजेक्ट या 2 कंपनी सोबत मर्ज केलेला. मिस्टर राघवेंद्र, प्लीज डोंट वेस्ट अवर टाइम. तुमचा जो काही अजेंडा आहे तो क्लिअर करा. अग्नेयची नजर बघून त्या जॉन्सनच्या कपाळावरही घामाचे बिंदू जमा झालेले. तिथे प्रत्येकाला तर वाघाच्या गुहेत येऊन मीटिंगला बसल्यासारखी फिलिंग येत होती. मिस्टर जॉन्सन्सचं ऐकून राघवेंद्रने पेन खाली ठेवत त्याच्या चेअरवर हलका अंग सैल केलं आणि चेहऱ्यावर तोच ओव्हर कॉन्फिडन्स आणून बोलायला सुरुवात केली. लुक मिस्टर अग्निहोत्री, हा प्रोजेक्ट आपल्या दोन्ही कंपनीसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हालाही चांगलंच माहीत आहे. सो मला असं वाटतं हा प्रोजेक्ट लवकर कंप्लीट होण्यासाठी आपल्या दोन्ही कंपनींना एकमेकांसोबत थोडं फ्रेंडली होऊन काम करावं लागेल. I totally agreed that we are rival, but only for this project. आपण आपली पर्सनल दुश्मनी बाजूला ठेवून मैत्रीचा हात पुढे करायला हरकत नाही. राघवेंद्रचं बोलणं ऐकून अग्नेयाची एक भुवई उंचावली, पण बाकी सगळ्यांचे डोळे मात्र ताठ झाले, कारण राघवेंद्र स्वतः मैत्रीचा हात पुढे करतोय ही गोष्ट हजम करणं कोणाला शक्य नव्हतं. 1 नंबरचा स्वार्थी माणूस होता तो. मग आता त्याचा नेमका कुठला स्वार्थ आहे हा सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न आला. कम टू दी पॉइंट मिस्टर राघवेंद्र. अग्नेयच्या आवाजात आत्ताही तोच रोख होता. आरव, रॉकी आणि मार्को तर हा बॉम्ब फुटू नये या होप्सवर मनोमन हात जोडून बसलेले, कारण राघवेंद्रचा एक चुकीचा शब्द आणि पुढच्या सेकंदाला या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रकोप येणार. मिस्टर अग्निहोत्री, आता प्रत्येक टाइमला आपण फक्त कामापुरतं भेटणार, मीटिंग करून जाणार असं तर होणार नाही. समटाइम्स आपल्याला एकमेकांसोबत थांबूनही काम करावं लागेल. सो आपण आपल्या कंपनीत एकमेकांसाठी काही एरिया रिझर्व करून ठेवला तर बेटर होईल. म्हणजे माझ्या कंपनीत तुमच्यासाठी आणि तुमच्या टीमसाठी स्पेशल केबिन्स रेडी होतील. तसं तुमच्या कंपनीतही माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी पर्सनल केबिन्स अरेंज कराव्या लागतील, जेणेकरून आपण कधीही एकमेकांच्या कंपनीत जाऊन एकमेकांसोबत या प्रोजेक्टवर काम करू शकतो. राघवेंद्रचा प्रपोजल ऐकून त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलेंट पसरला, कारण त्याच्या प्रपोजलमध्ये कितीही पॉइंट असला तरी फायनल मोहर तर अग्नेयाचीच लागणार होती. आता प्रत्येक जण अग्नेयाच्या डिसिजनचा वेट करत त्याच्यावरच नजर लावून बसलेला. मिस्टर अग्निहोत्री, मी सुद्धा राघवेंद्रच्या या प्रपोजलवर ॲग्री आहे. तुम्ही जितका टाइम जास्त या प्रोजेक्टला देणार तितकाच हा प्रोजेक्ट लवकर रेडी होईल आणि या प्रोजेक्टच्या सक्सेसवर आपल्या सगळ्यांचा जास्त प्रॉफिट डिपेंड आहे. जॉन्सन्स यांनीही त्यांचं अमूल्य मत नोंदवलं. पण अग्नेयची नजर आता एकटक त्याच्या क्रॉस बसलेल्या विष्णूवर होती, जो राघवेंद्रची कल्पना ऐकून काहीसा शॉक वाटला. म्हणजे राघवेंद्रने त्यालाही या आयडिया बाबत काहीच कल्पना दिली नव्हती हे तर त्याच्या फक्त तोंडावरूनच समजत होतं. नक्कीच असं काहीतरी होतं जे अग्नेयला खटकत होतं. पण काय, ह्याचा छडा लावायचा होता त्याला. ओके, आय वॉन्ट सम टाइम टू थिंक ऑन इट. आफ्टर दॅट आय विल इन्फॉर्म यू सून. अग्नेयने आत्ताही शांत मुद्रेने त्याच्या दोन्ही हातांची बोट
एकमेकात गुंफत एक वार सगळ्यांवर नजर टाकली. तसं त्याचं ऐकून इथे राघवेंद्रचा घट्ट झालेला जबडा अग्नेयच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही. ते बघून इथे अग्नेय मनातच तिरकस हसला. त्याला भलेही राघवेंद्रच्या डोक्यातली उपज अजून समजली नव्हती, पण ज्या दिवशी समजेल त्या दिवशी नक्कीच हे डोकं त्याच्या धडापासून वेगळं झालेलं असेल हे मात्र विधिलिखित होतं. मीटिंग संपताच राघवेंद्र रागात धुसमुसातच तिथून बाहेर पडला, पण त्याची नजर मात्र तिलाच सर्वत्र शोधत होती. फक्त एकदा ती दिसावी म्हणून अगदीच कासावीस झालेला तो. शेवटी विष्णूच त्याला कसंबसं ओढत जबरदस्ती तिथून घेऊन गेला. बॉस, तुम्हाला त्यांचा प्रपोजल आवडला नाही का? त्याला प्रश्न विचारलेले आवडत नाही हे माहीत असूनही रॉकीने खूप हिम्मत करून अग्नियला हा प्रश्न विचारलेला. कारण मीटिंग संपल्यापासून अग्नियच्या चेहऱ्यावरची ती कठोरता त्याच्या नजरेतून सुटली नव्हती. इतकी वर्ष सोबत होता तो त्याच्या, त्यामुळे त्याच्या बऱ्याच गोष्टी त्याला न सांगताही समजायच्या. पण आज काही केल्या त्याला अग्नियचा चेहरा वाचताच येत नव्हता. आताही तो त्याच्या केबिनमध्ये डोळे मिटून शांत बसलेला, पण त्याच्या डोक्यात किती विचार चाललेले होते हे त्यालाच माहीत. रॉकी, मला पुढच्या 2 तासात राघवेंद्रची सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन हवी. आपल्याला त्याच्याबद्दल जे माहीत आहे ते फक्त जगाला दाखवण्यापुरतं आहे, पण मला त्याची एकूण एक छोटी इन्फो हवी आहे. नक्कीच काहीतरी सुटत आहे, अग्नेयने गंभीर आवाजात सांगताच रॉकीही अलर्ट झाला. त्याचा बॉस एखादी गोष्ट जर सांगतोय त्यात काहीतरी तथ्य असणारच. येस बॉस, मी तुम्हाला त्याची सगळी कुंडली आणून देतो, बट राघवेंद्रला आपल्या कंपनीत एंट्री एक्सेस देणं सेफ राहील का? रॉकीच्या डोक्यातला दुसरा प्रश्न ऐकून इथे अग्नेयच्या ओठांवर तिरकस हसू पसरलं आणि त्याने काहीसा विचार करतच त्याची चेअर तिरकी केली. रॉकी, जर तो स्वतःहून माझ्या साम्राज्यात एंट्री करतोय तर त्याचं स्वागत तर करावंच लागेल ना. त्याला ह्या अग्नेयच्या अफाट साम्राज्याचा अजून अंदाजच कुठे आहे. तो येईल तर त्याच्या मर्जीने, पण जर त्याच्या डोक्यात कोणते चुकीचे विचार असतील तर या साम्राज्यातून बाहेर जाण्याचे त्याचे सगळे रस्ते कायमचे बंद होतील. हा अग्नी कधीच त्याच्या दुश्मनांबरोबर मैत्री करत नाही. अग्नेयच्या चेहऱ्यावरची ती डेव्हिल स्माईल बघून रॉकी ही काय ते समजून खुंची हसला. पण आता तो परत पुढे काही विचारणार की तोच केबिनचा डोअर ओपन करून सिया मॅडम आत आल्या आणि तिच्याच मागे एक स्टाफही होता जो लंचची ट्रॉली घेऊन आलेला. तिला बघताच इथे अग्नेयचे हार्टबीट स्किपच झाले, कारण ऑब्वियस त्याची प्रिन्सेस आजही त्याचा जीव घेत होती. तिचं साडीतलं हे कमनीय सौंदर्य त्याला नेहमीच भुरळ पाडायचं, पण आज त्याच्या नावाच्या सौभाग्यालंकारात तर मॅडम कहर ढाळत होत्या. तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या, कपाळावरची टिकली आणि भांगेतलं त्याच्या अस्तित्वाचं ते लाल कुमकुम. उफ, अगदीच कोरड पडली त्याच्या घशाला. पण हे काय? त्याच्या जाण्याने अजूनही एक नजर त्याच्याकडे बघितलं नाही. म्हणजे मॅडमचा राग अजूनही नाकावर आहे हे त्याला लक्षात येताच त्याच्या ओठांवर हलका हसू पसरलं. त्याने म्हणवल्याशिवाय मॅडम ऐकणार थोडी होत्या. त्यात तीही या आगीची बायको म्हटल्यावर हट्टी तर हवेच ना. चिकू दादा, तुमच्या बॉसला सांगा नाश्ता तर त्यांनी स्किप केलाच आहे, पण निदान लंच तरी टाइमवर करायला. सिया त्या स्टाफला जायला सांगून स्वतःच त्याची प्लेट बनवू लागली. पण तिच्या बोलण्यावर रॉकीला इतकं तर समजलं की या नवरा बायकोत गोडवालं भांडण झालंय ते.
त्याने काहीसं गोंधळूनच अग्नेयकडे बघितलं, तर त्याने डोळ्यांनीच त्याला जाण्याचा इशारा केला. खरंच मॉम ना अगदी बरोबर बोलतात. कामात ह्यांना स्वतःच्या खाण्यापिण्याचीही शुद्ध नसते. इतकं काम करून अजून किती बंगले बांधणार आहेत हे? राहायचं तर एकाच बंगल्यात आहे ना. सिया मनात बडबडत त्याची प्लेट सोफ्या समोरच्या त्या अवाढव्य टेबलवर ठेवून उठणार. तोच तिच्या साडीच्या पदराआड लपलेल्या तिच्या सपाट पोटावर त्याच्या थंड हातांचा दाब बसताच तिने दचकून पोट आकसून घेतलं. तिचं हे गोरपान सपाट पोट आणि त्यावरची ती खोलगट खळी त्याची खूप मोठी कमजोरी झालेले. त्याने तिला जवळ घेतलं म्हणजे रॉकीला त्याने पाठवलं असणार इतकं तर सियाला कळून चुकलं. म्हणून तीही त्याच्याकडे न बघता हाताची घडी घालून तशीच गाल फुगवून उभी राहिली. जेवून घ्या, नाहीतर जेवण थंड होईल. ती त्याचा हात बाजूला करायला जाणार की तोच पुढच्या क्षणी तिचे ओठ घट्ट दाताखाली दाबून तिने डोळे गच्च बंद केले. कारण त्याने तिच्या कमरेवर त्याची पकड इतकी घट्ट आवळली की तिला तीव्र वेदना झाली. पण तरी तिच्या तोंडून चुकार शब्द बाहेर पडला नाही. कारण त्याचा स्पर्श होताच इतका वाईट की तो क्षणातच तिला वेडा करून सोडायचा. जाना, इथे मला गरम करून तुला जेवणाचं पडलंय. त्याने तिच्या केसांचा सुगंध श्वासात भरत तिच्या खांद्यावर ओठ टेकवत दीर्घ श्वास सोडला. पण आत्ताही ती काहीच न बोलता साडीचा पदर मुठीत घट्ट पकडून तशी शांत उभी राहिली. तसं त्यालाच अगदी कसंसं झालं. तिचं असणंच तर त्याच्यासाठी जणू एनर्जी बूस्टर होतं. प्रिन्सेस, इतका राग बच्चा. त्याने आत्ता तिचं मौन न सहन होऊन तिला प्रेमाने स्वतःकडे वळवलं आणि तिच्या हनुवटीखाली बोट ठेवून तिचा चेहरा अलगद वर केला. तसं तिच्या या निरागस रूपात परत अडकला ना तो. तुम्हाला माहित नाही का मी का रागवलीये ते? की तुम्हाला माहित करून घ्यायचंही नाही. सगळंच तर कळतं ना तुम्हाला, तरी मला छळायचं असतं. तिने त्याच्या नजरेत तिची नजर अगदी खोलवर रोखत त्याच्याकडेच त्याची तक्रार केली. सकाळपासून त्याला एक नजर बघण्यासाठी तिचाही जीव अगदी कासावीस झालेला. खरंच तिच्या श्वासांच्याही पलीकडे जाऊन ती त्याच्यावर प्रेम करत होती. एवढं प्रेम की सगळंच अमर्यादित होतं. जाना, मला कळतंय प्रिन्सेस, बट प्लीज आपण या टॉपिकवर रात्री बोलू. आता फक्त एकदा माझ्या मिठीत ये राजा. आय जस्ट वॉन्ट टू फील यू. अग्नियने आत्ताही तिच्या बोलण्याला टाळत तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवले. तशी ती लगेच त्याच्या मिठीत शिरली. तो रात्री बोलूया बोलल्यावर आता ती काहीच विचारायला गेली नाही. ती मिठीत येताच तिला त्याने त्याच्या हृदयाशी कवटाळून घेतलं. सुकून कशाला म्हणतात याची आता कुठे जाऊन त्याला अनुभूती आली असावी. तिच्या त्या नाजूक आणि प्रेमळ स्पर्शानेच डोक्यातले विचार आणि कामाचा पूर्ण थकवा निघून गेल्यासारखं वाटलं त्याला. अहो, सकाळी नाश्ता न करताच का आलात तुम्ही आणि मलाही उठवला नाहीत? सियाच्या तक्रारीचा कोटा अजूनही संपला नव्हता बरं. माझी प्रिन्सेस इतकी गोड झोपलेली की मला तिला उठवूसही वाटलं नाही. आणि राहिला नाश्त्याचा प्रश्न, तर आता तुझ्या हाताने लंच करेन मी. मग माझं पोट कंप्लीट भरून जाईल. त्याच्या बोलण्याची हुशारी बघून सियाने तर नकारार्थी मान हलवली. देवा, मी कशी विसरली. हे तर हडाचे बिझनेसमॅन आहेत ते. ह्यांच्या समोर बोलण्यात कोण जिंकणार ना. त्याच्यापासून बाजूला होत सियाने त्याच्या हाताला पकडून त्याला गपगुमान सोफ्यावर बसवलं आणि ती त्याला भरवायला चमचा घेणार. तोच त्याने चमचा उचलून बाजूला ठेवला. तसं त्याच्या नखऱ्यांचं तिला हसूच आलं. मग काय वाटतं तुम्हाला, अग्नेयला राघवेंद्रचे इरादे समजतील का? हे तर
कळेलच. पण आता आपली सिया राणी अग्नियाला तिच्या अजून दूर तर राहू देणार नाही हे मात्र नक्की. त्यासाठी ती आता काय करते हे पुढच्या भागात आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि खूप सारे लाईक्स देऊन शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या स्टोरीजचेही अपडेट भेटून जातील.